डबल महाराष्ट्र केसरी अतुल भाऊ पटेल आखाड्यामध्ये आलेल्या आपल्या गावच्या आपल्या भागातलं कुस्ती मैदान हो बस धक्का दिसा मारण्याचे प्रयत्न पलीकडे तिकडे सिंगल लेन्सन एकेरी पाच डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल भाऊ पाटील करमाळा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आणि प्रत्येक कुस्ती मैदानाला ते स्वतः हजर असतात। या ठिकाणी बाऊंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। अतुल भाऊ पाटील यांचा सन्मान या ठिकाणी गणेश बाऊंच्या शुभास संपन्न होतोय। डबल उपमहाराष्ट्र शिवचंद्र पुरस्कार विजेते करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य सन्मान्य अतुल भाऊ पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। शिव छत्रपती पुरस्काराचे मानकरी आणि डबल महाराष्ट्र केसरी अतुल भाऊ पटेल यांचा यथोचित सन्मान गणेश बापूंच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। हे तरुण पिढी विनाशाच्या कडेला चाललेली तरुण पिढीला मागे खेचायचं असेल तर कुस्ती एकमेव पर्याय आहे। म्हणून खऱ्या अर्थाने शरीर बलदंड करायचं असेल, निरोगी ठेवायचं असेल, निर्व्यवस्थित ठेवायचं असेल तर पोरांना तालमीत पाठवा व्यायाम करायला। पहिला एवढा सहजासहजी होत नाही, अनेक दिवसाची तपश्चर्या करावी लागते, पाटापासून घाम गाळावा लागतो, लाल मातीचे मोती या घामाचे मोती गाळावे लागतात, तेव्हा कुठेतरी पैलवान होतो। 7-7, 8-8 वर्ष घासावी लागतात, मग कुठेतरी पैलवानकीला रूप येतं आणि कुठेतरी तालुका जिल्हा राज्याला नंबर मिळतो। म्हणून खऱ्या अर्थाने हे कुस्ती मैदान आहे। अतुल भाऊ पाटील यांना विनंती आपण तानापन्न व्हावं। निखिल बोराडे येतोय का? निखिल बोराडे आपला जोडीदार आलाय, चलला ताबडतोब श्रीकांत घवाने आलेला, सुमित डोळे पुढे आला असेल तर श्रीकांत घवाने महाराष्ट्र चॅम्पियन आणि सुमित डोळे पुढे आपण दोघांनी कपडे काढून या। बोराडे का? ऋतुराज करेवाडी त्याला निवृत्ती भोसले वाशिंबे 1,500 रुपयाची कुस्ती लागते भगवानाच्या हातातील। बोराटे पैलवान चला ताबडतोब विद्यापूरच्या मार्केट आखाड्याला सराव करतो, त्याला कुस्ती कोच मारुती मार्केट सरांच्याकडे। आणि हा एक छोटा मल्ला आला, मार्केट सराचा नातू आहे, भावाच्या मुलाचा मुलगा। आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणला जाता
असे पत्रकार सुयश यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून मला 200 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. धन्यवाद आज पात्र आहे. आणि एक तगडी कुस्ती आकारात लागते. सरपंच मान्य प्रताप थोळ यांच्याकडूनही मला 500 रुपयाचं बक्षीस दिलंय. माझ्या वाणीचं कौतुक करून सरपंच साहेबाचा मी धन्यवाद आहे. खरं तर बक्षीस हे बक्षीस असतं. देवापुढेही पाणी असतं आणि घरातही पाणी असतं. देवापुढच्या पाण्याला आपण तीर्थ म्हणतो आणि घरच्या पाण्याला पाणी म्हणतो. तीर्थ चमच्याने घेतलं जातं अतुल भाऊ, म्हणून हे बक्षीस आहे. मग ते बक्षिसाचं स्वरूप काही असो, सरपंच साहेबांनी 500 रुपयाचं बक्षीस मला दिलं. धन्यवाद असतात. आणि एक तगडी कुस्ती आकारात लागते. पोस्टरवरचे कुस्तीचा पैलवानाला अमित जगदाळे आखाड्यामध्ये आलेला आहे जनता जनार्दनाचं दर्शन घेण्यासाठी. आणि तिकडं मार्कड पैलवान विजयी झाला. विकास पाटील जेर, विकास पाटील जेर आणि हा बोराटे पैलवान मार्कड आखाडा इंदापूर निखिल बोराटे. आणि ती कुस्ती लागते डबल को महाराष्ट्र केसरी अटल भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते त्या बोराटीची कुस्ती लागते. आणि त्या कुस्तीला पंच सरपंच का ठीक आहे. आणि अजिंक्य गायकवाड आणि ओंकार ढुके आतिया, अजिंक्य गायकवाड आणि ओंकार ढुके कपडे काढून आतिया. कुस्तीला प्रारंभ होतोय. मध्ये घ्या. आणि त्या ती कुस्ती जर निकाली झाली तर त्या कुस्तीचे सरपंच आणि गावचे सरपंच यांच्याकडून त्याला 500 रुपयाचं बक्षीस आहे. दोन्ही सरपंच नाही, एकच दोन्ही पद. वादळापूर्वीची शांतता आली कुस्ती मैदानाला. कुस्तीचा सीझन चालू आहे सध्या. रोज गावोगाव मैदान आहे. आजही बरीच मैदान आहे. इंदापूरच्या बिजवडीच्या सहकारी साखर कारखान्यावरती कुस्ती मैदान आहे. इथं मदानवाडीला कुस्ती मैदान आहे चांगलं मोठं. आज आपल्या वाशिंब्याला मैदान आहे. कुलडोळी तालुक्यात काही मैदान आहे. असे अनेक कुस्ती मैदान. आज हनुमान जयंती आणि काल भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने आज काही घेतली जातात, काल काही ठिकाणी झाली. दररोज कुस्ती मैदान आहे, दररोज स्पर्धा. आणि या अशा स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकायचं असेल, या कुस्ती मैदानात टिकायचं असेल तर कुस्ती आणि भेनात याच्याशिवाय पर्याय नाही. तात्पुरता पैलवान होऊन चालत नाही. घसावं लागतंय, गाव गावा लागतोय. निखिल बोराटे दोन्ही पायाला निकॅप लावल्याला मार्कड आखाड्याला सराव करतो. लाल चडी प्रदान केलेली आहे. तर तो पलीकडच्या बाजूला उजव्या पायाला निकॅप लावलेला विकास पाटील गोरा गोमटा खणखणीत तब्येतीचा विद्यमान आमदार नारायणबाबा पडलाचा पटा जोरला सराव करतो. बस आणि सिंगल पट काढण्याचा प्रयत्न होता त्या विकास पाटीलचा पण धुडकावा. हो छडीता बघूया काय घडतंय का. हो हलगी बाजार जरा माग सारखा चिपाटी होईल आपली. दोन्ही लढवाई म्हणलाय.
कल्याणी झोळ महिला कुस्तीपटू आहे, तिला जोड मागतोय सायली करचे. दोघींना जोड पाहिजे. महिला कुस्तीपटू आहे कल्याण झोळ आपल्या महादेव जोळ सरांची कन्या आहे. तिच्या वजन गटात ती सुवर्ण मध्ये गोल्डन मेडल आहे. हा चला चालू करा. कुस्तीला पंच सरपंच आहेत. गावगाड्याचा चांगला अनुभव आहे त्यांना आणि कुस्तीचा बी अनुभव आहे. कल्याणी जोळ जरा हात वरती कर गा. महादेव जोळ सरांची कन्या आहे आणि सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, महिला विभागामध्ये तिच्या वजन गटामध्ये ती महाराष्ट्राला चॅम्पियन ठरली. आपल्या गावचं भूषण आहे. जरा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. कल्याणी जरा मध्ये आहे. अभिवादन कर सगळ्यांना. अहो मी प्रत्येक स्पर्धेला हजर असतो.